तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या ग्राम सेलू वेताळ येथील वेताळ बाबाचा सन 1800 मध्ये गावचे पाटील भगवानजी सरदार यांना साक्षात्कार झाला। ज्या ठिकाणी वेताळ बाबांचे मंदिर आहे त्या प्रांगणात एक वाढलेलं वडाचं झाड वाळून गेलेल्या अवस्थेत होतं। या वाळलेल्या झाडांच्या मुंद्यातून एक बाण निघालेला आहे, तो वेताळ बाबांचा चमत्कार आहे। मंदिराच्या समोर विहीर आहे, त्या विहिरीच्या पाण्याने अंघोळ केल्याने अनेक रोगी बरे झाल्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे। पौष महिन्यात तर दर रविवारी मोठी यात्रा या ठिकाणी भरते। वेताळ बाबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। येथे वेताळ बाबांची स्वयंभू मूर्ती असून मनुष्याप्रमाणे या पूर्ण मूर्तीवर घाम येतो। या ठिकाणी आजपर्यंत हजारो व्याधीग्रस्त रुग्ण बरे होऊन गेले असा अनुभव येथील नागरिक सांगतात। पौष महिन्यातील वेताळ बाबांच्या यात्रा महोत्सवानिमित्ताने पंचक्रोशीतील नागरिकांसह राज्य व राज्याबाहेरील भक्तांचे मोठ्या प्रमाणात गर्दी असते। या यात्रेमध्ये मुलांच्या खेळण्याच्या साहित्यासह अनेक जीवनोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात दुकाने असतात। या यात्रा महोत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथावाचक आचार्य मनीष शास्त्री शिवणकर यांच्या व्यासपीठ नेतृत्वात आयोजित करण्यात आले असून शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले। येत्या 11 जानेवारी रोजी रविवारला या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष राजू पाटील सरदार यांनी केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला।